आज कारेघाट ग्रामपंचायत येथील सरपंच आणि सदस्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की ग्रामपंचायत कारेघाट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हद्दीमध्ये 25 जून 2022 ला सडक योजनेचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं होतं। त्याबरोबरच 500 मीटर आरसीसी रस्ता केलेला आहे, त्याला आजपर्यंत साईड पट्टी भरली नाहीये। त्या रस्त्याला जून 2024 या वर्षामध्ये तळफरशीचे काम करण्यात आले नाही, ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे। तळफरशी पहिल्याच पावसात वाहून गेली आहे। वरील काम हे मातीकाम आणि जेसीबी खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेटने काम केलेलं आहे। सदर काम हे अंदाजित रक्कम 1,15,00,000 रुपयांचं होतं, तरीही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालंय। चौकशी अंती सदर कंत्राटदारास 5 वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये नाव देण्यात यावं अशी मागणी कारेघाट ग्रामपंचायत सरपंच सदस्यांची मागणी आहे। या निवेदनावर लोकनियुक्त सरपंच दिलीप गावित, उपसरपंच निर्मला मावची, दिनकर मावची, लता गावित, सुमित्रा गावित, मोहन शांत्या, साहिल कमलेश गावित, गावित मेहुल शांत्या, दिनेश छगन मावची, दिनेश अर्जुन मावची, फतू बुलजी गावित, जयेश मावची, नांद्या गावित, मंगला गावित, विकास गावित, रावजी गावित, राहुल गावित, पॉलस कुवर, विजू कोकणी, लालजेस गावित, मगन गावित इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे, नंदुरबार नवापूर। कारेघाट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सुरू असलेल्या काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रजिमा 29 ते डगालेफळी रस्ता हा मागील वर्षापासून सुरुवात असून आज तागायत त्या रस्त्याला साईड पट्ट्या या झालेल्या नाहीत। त्याबरोबरच त्या ठिकाणी रस्ता हा करण्यासाठी त्यांनी जीएसबीएम खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त त्या ठिकाणी आजपर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट एवढंच काम झालेलं आहे। तर मातीकाम आणि जीएसबीचं काम झालेलं नाही, तर याच्यावर पूर्णतः चौकशी करण्यात यावी। तर हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेलं आहे। त्याबरोबरच सध्या काम चालू असलेलं तळफरशींचं काम त्या ठिकाणी चालू आहे, तर ते काम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेलं आहे। तर ते काम 2 दिवसाआधी जो पाऊस आला, कमी पाऊस आला, त्या पावसात ती तळफरशी वाहून गेलेली आहे, सगळी तुटलेली आहे। तरी या अशा संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चव्हाण म्हणून आहे, या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्वरित याला काय यादीमध्ये घेण्यात यावे असे आमच्या सर्व ग्रामपंचायत कारेघाट सरपंच सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जाहीर निवेदन करतो की त्यांना काय यादीत टाकण्यात यावं असं आम्ही निवेदन देत आहोत। धन्यवाद।